नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राजकारणामध्ये प्रत्येक वेळेला समीकरणं बदलत असतात आणि आपल्यालाही लक्षातही येत नाही की कधी कोणतं समीकरण बदलेल किंवा केव्हा कोणते पक्ष एकत्र येतील, कोणते पक्ष लांब जातील, कोणते पक्ष किंवा कोणते नेते एकमेकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, कशासाठी प्रयत्न करतील, हे सगळं जे आहे ते अनाकलनीय असतं. कधी ते घडत असतं आणि अचानक आपल्याला ते लक्षात येतं आणि आपल्याला धक्कासुद्धा बसतो. जसं आपण 2019मध्ये पाहिलं, महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदललं. तेव्हापासून उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील असं आपल्याला वाटलं नव्हतं, पण ते झाले. पण केवळ ते मुख्यमंत्री झाले नाहीत, तर ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची तेव्हा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस होती, त्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि काँग्रेससोबत जाऊन ते मुख्यमंत्री बनले. तेव्हा महाराष्ट्राला हा जो काही बदल घडला तो सगळा धक्कादायकच होता. आणि त्यानंतर अनेक धक्के जे आहेत ते महाराष्ट्रातल्या राजकारणाने सहन केलेले आपण पाहिलेले आहेत. आता तर सगळ्या जवळपास निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. लोकसभा निवडणुका झाल्या, 2024ला विधानसभा निवडणुका झाल्या, त्यातले सगळ्यांचे निकाल आपल्याला माहिती आहेत. त्यानंतरच्या काळात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका यासुद्धा होऊन गेल्या. त्यामुळे आता येत्या काळामध्ये कोणत्याही निवडणुका नाही आहे. पोटनिवडणुका वगैरे होतील, पण ज्या प्रमुख निवडणुका असतात तशा कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे जो काही पक्षापक्षांमधला वाद असतो, एकमेकावरचे अत्यंत तिखट असे आरोप प्रत्यारोप असतात, तसं फारसं होईल असं दिसून येत नाही. अर्थात काही मुद्द्यांवर होऊ शकतं, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक पक्ष जे आहेत ते असा प्रयत्न करू शकतात की आपलं जे काही झालं होतं आत्तापर्यंत याच्यात काहीतरी बदल करता येतो का, पुन्हा आपण जुन्या ट्रॅकवरच प्रवास करू शकतो का, याची चाचपणी नक्कीच प्रत्येकजण करू शकतो. प्रत्येकाला शेवटी सत्तेत यायचं असतं, प्रत्येकाला चांगले दिवस पाहायचे असतात. राजकारणामध्ये कोणताही पक्ष असा विचार करत नाही की आपल्याला कायम पराभूतच राहायचे, आपल्याला कायम विरोधी पक्षातच राहायचं, असा कोणताच पक्ष विचार करत नाही. त्या पद्धतीने प्रत्येक पक्ष असा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता आपण पाहतोय की अशोक खरात या व्यक्तीचं जे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे, त्याने केलेलं लैंगिक शोषण, त्याने केलेले घोटाळे, हे सगळं आणि अनेकांची केलेली फसवणूक, हे सगळं समोर येते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांचे या अशोक खरातशी असलेले संबंध म्हणा किंवा त्याच्यासोबत काढलेले फोटो, हे सगळं समोर आलं. आता अर्थात त्याच्यावरनं कोणावर आरोप करता येत नाहीत, कारण असे अनेकांबरोबरचे फोटो असू शकतात आणि ते सगळ्या जवळपास पक्षातल्या लोकांबरोबर फोटो या व्यक्तीचे आहेत. पण प्रामुख्याने आता आपण पाहतोय की गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्याचा जो एक प्रकार आपण पाहतोय आणि प्रामुख्याने ज्या वेळेला केसरकरांचा संबंध त्या अशोक खरातशी असल्याचे जे काही फोटो आले समोर, त्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहिलेले आहेत किंवा अशोक खरात त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेला आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, केसरकर असे सगळे त्या पूजेला बसलेले आपण पाहतोय. तर ते फोटो सगळे समोर आले आणि असे फोटो सगळ्यांचेच आहेत. फडणवीसांचाही फोटो आहे, अमित शहांचाही फोटो आहे, जयंत पाटलांचाही फोटो आहे. त्यामुळे कोणताही पक्ष त्यापासून दूर नाही. पण एकनाथ शिंदे प्रामुख्याने टार्गेट होत राहिले आणि त्याच्यामध्ये आत्ता आपण पाहिलं की अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांच्याकडे एक CDR हाती लागला. त्यांना कोणीतरी एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने तो दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या CDRमध्ये मग वेगवेगळ्या नेत्यांनी खरातला कसे फोन केले किंवा खरात नेत्यांना कसे फोन केले त्याची आकडेवारी त्यांनी मांडली पत्रकार परिषदेमध्ये. मग त्याच्यात एकनाथ शिंदेंनी सुद्धा खरातना फोन केला किंवा खरातने एकनाथ शिंदेंना फोन केला. अन्यसुद्धा नेते त्याच्यामध्ये आहेत, अन्य पक्षांचे सुद्धा. त्यामुळे हे समोर आलं. पण प्रामुख्याने चर्चा झाली ती एकनाथ शिंदेंच्या फोन कॉल्सची, की त्यांनी केलेले फोन, मग त्याची चौकशी करा. अंजली दमानियांनी मागणी केलीच, पण ही संधी मग अर्थात उभाटा, शिवसेना या पक्षाने साधायला हवीच होती. कारण शेवटी 2022ला एकनाथ शिंदे वेगळे झाल्यापासून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंवर आरोप उभाटा शिवसेनेकडून केला जातोय तो आपण पाहतोच आहोत. आणि अशी संधी आल्यानंतर त्यांनी
सुषमा अंधारेंच्या रूपामध्ये किंवा त्यांच्या मार्फत हे आरोप करायला सुरुवात केली की एकनाथ शिंदेची का चौकशी होत नाही, मग त्यांचे जे CDR जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत तर त्यांची चौकशी करा. त्यामुळे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याची किंवा त्यांना कुठेतरी धक्का देण्याचा असा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय. आता ते कोण करते वगैरे हा सगळा राजकारणाचाच भाग आहे, पण हे सगळं इथे लक्षात येते आपल्याला. आणि याच्यामध्ये मग ही संधी जी आहे ती कोणाला साधायची आहे? उभाटा शिवसेना जी आहे ती हे आरोप करते सुषमा अंधारे आणि अंजली दमाने यांच्यात सुद्धा वाकयुद्ध रंगल्याचं आपण पाहिलं. पण त्याच्यात प्रमुख केंद्रस्थानी आहेत ते एकनाथ शिंदेचे आहेत, त्यांचे फोन कॉल्स आहेत किंवा त्यांचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचा अशोक खराशी काय संबंध आहे असं सांगून हे वारंवार सांगितलं जाते. पण एकनाथ शिंदेकडूनही त्याचा प्रतिवाद केला जातोय तेवढ्याच जोरदारपणे. आणि एकनाथ शिंदे हे काही आत्ताचे राजकारणी नाही आहेत, आत्ताच कुठे ते राजकारणात आलेत. अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ते काय कच्च्या गुरुचे केले नाही आहेत की त्यांना अशा पद्धतीने कोणी त्यांची लगेच कोंडी करेल, त्यांना धक्का देऊ शकेल. पण प्रयत्न निश्चित चाललेला आहे हे दिसून येतं. आणि आता आपण पाहतोय की निवडणुका जवळ नाही आहेत, पण तोपर्यंत पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याचा जर प्रयत्न करायचा असेल तर तो उभाटा शिवसेनेचा नक्कीच चालू असेल प्रयत्न. बाकी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती आपापल्या मार्गाने चाललेली आहेत, काँग्रेसचा तर प्रश्नच नाही आहे. पण उभाटा शिवसेनेला निश्चितपणे असं वाटू शकतं की पुन्हा आपण एकदा ट्रॅकवर येऊया. काही मुद्द्यांवरनं याची चर्चाही झाली गेल्या काही दिवसांमध्ये. जसं आपण पाहिलं किशोरी पेडणेकरांनी मुद्दा उपस्थित केला की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक का घेतले जाऊ नयेत. या मुद्द्यावरनं लगेच चर्चा सुरू झाली की अचानक मनाचे श्लोक, हिंदुत्ववादी भूमिका वगैरे ही कशी काय उभाटा शिवसेना करू लागलेली आहे, असा विचार कसा काय करू लागली. मध्यंतरी धर्म स्वातंत्र्य विधेयकाची चर्चा झाली, ते विधेयक मंजूर झालं, त्यावेळेला सुद्धा उभाटा शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. अर्थात तो योग्यच आहे पाठिंबा, तो द्यायलाच पाहिजे, तो खरं तर सगळ्याच पक्षांनी द्यायला पाहिजे. पण तो पाठिंबा दिल्यानंतर चर्चा झाली की अचानक महाविकास आघाडीमधला एवढा भाजपाचा विरोधक, एकनाथ शिंदेचा विरोधक, महायुतीचा विरोधक असलेला पक्ष अचानक या विधेयकाला पाठिंबा कसा काय देतो, मनाचे श्लोकचं समर्थन कसं काय करतो. यावरनं वाटायला लागते कुठेतरी पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न उभाटा शिवसेनेकडून होतोय का. आणि मग तो प्रयत्न करायचा तर अर्थात राजकारणामध्ये जिथे पोकळी निर्माण होते त्या ठिकाणी ती जागा घेता येऊ शकते. मग ती पोकळी निर्माण करण्यासाठी कुठेतरी आपल्याला टार्गेट कोणाला करता येईल तर ते एकनाथ शिंदेंनाच करता येऊ शकतं. ते एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तो उभाटा शिवसेनेकडून चालू आहे. तो आता आपण दिसतंय की हे सगळं अंजली दमानेंकडे CDR आल्यानंतर उभाटाकडून तसे आरोप होत आहेत, पण ते आरोप पूर्वीपासूनचे आहेत. पण एक आणखी गोष्ट दिसून येते ती म्हणजे आता आपण पाहिलं सुनेत्रा पवारांना जेव्हा अजित पवारांच्या जागी पोटनिवडणूक जी होते त्या ठिकाणी त्या आता उमेदवार आहेत, त्यावेळेला त्यांना पाठिंबा देण्याचं काम उभाटाने केलं. पण त्याच वेळेला काँग्रेसने मात्र आपला उमेदवार उभा केला आणि त्यातून मग उभाटा आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक प्रकारे वाकयुद्ध रंगलं. काँग्रेसच्या विरोधात अग्रलेख सामनाच्या मुखपत्रामध्ये लिहून आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी उभाटाला भाजपाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय का, अशी शंका घ्यायला वाव आहे. मग याला कोणतं अमुक एखादं कारण आहे किंवा अमुक 4 कारण आहेत त्यामुळे ते जवळ जात आहेत असं काहीच सांगता येऊ शकत नाही. कारण अगदी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मुख्यमंत्री अशा पद्धतीने होतील याचा कोणाला विश्वासही नव्हता, कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट दिसत होतं, तसा कौल होता. पण किती वेगळं चित्र त्या ठिकाणी घडून आलं हे आपण पाहिलं. नंतर पक्षातून एकनाथ शिंदे वेगळे झाले हे सुद्धा कधी होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. आणि ते नंतर मुख्यमंत्री सुद्धा झाले 2.5 वर्ष, ही सुद्धा कोणी कल्पना केली नव्हती. तेव्हाही वाटत होतं फडणवीसच मुख्यमंत्री होतील. म्हणजे राजकारणात काही घडू शकतं. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही महाविकास आघाडीमध्ये जे तुंबळ युद्ध रंगलेलं आहे, अर्थात तो कधी एकोपा नव्हताच, ते राजकारणासाठीच एकत्र आले होते, सत्ता मिळवण्यासाठीच एकत्र आले होते. पण आता जे पाहतोय आपण की एकेका जागेसाठी त्यांच्यात जे काही वितंडवाद सुरू आहेत त्यावरनं कुठेतरी उभाटा शिवसेना ही हळूहळू पुन्हा मूळ ट्रॅकवर यायचं का, त्यासाठी कोणती पोकळी तयार होईल आपल्यासाठी, जी पोकळी आपल्याला भरून काढता येईल, याचा प्रयत्न ते करतायत का, असा निश्चितपणे मनात विचार येतो.
आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदेंना टार्गेट करणं हा एक त्यांचा प्रयत्न असू शकतो. पण एकूणच हा सगळा जो काही मुद्दा एकनाथ शिंदेंच्या भोवती एकवटलेला दिसून येतोय, CDRच्या माध्यमातून असेल, अशोक खरातच्या माध्यमातून असेल, हा धक्का देण्याचा प्रयत्न नेमकं करतंय कोण कोण, अशी शंका नक्कीच मनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि राजकारणामध्ये अशा अनेक शंका वेगवेगळ्या व्यक्तीबद्दल, वेगवेगळ्या पक्षांबद्दल, घडामोडींबद्दल आपण नक्कीच घेऊ शकतो आणि त्याच्यावर विचार आपण करू शकतो. कारण राजकारणामध्ये कोणतीही पक्की गोष्ट नसते, अंदाजच व्यक्त केले जातात. निवडणुकीत सुद्धा अमुक एखादा पक्ष बळकट आहे वाटतो, पण तो जिंकेलच याची काहीच खात्री नसते, तो पराभूतही होऊ शकतो. आकडे बदलू शकतात, मतदार बदलू शकतात, त्यांची मनं बदलू शकतात. तसंच या राजकारणात आगामी काळामध्ये 2029 पर्यंत आता निवडणुका नाही आहेत. विधानसभेच्या, लोकसभेच्या, महापालिकेच्या निवडणुका आता त्यानंतर होणार आहेत 2029 नंतर. अशा सगळ्या मोकळ्या काळामध्ये हा जो आता मधला पिरियड आहे, त्या काळात पुन्हा एकदा ट्रॅकवर येण्याचा, पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधण्याचा, सत्तेत येण्याचा प्रयत्न कोण का करणार नाही, नक्कीच करतील. त्या दृष्टीने कशी समीकरणं जुळवता येतात, कसं दुसऱ्या पक्षाला त्या एका पक्षापासून तोडता येऊ शकतं, हा प्रयत्न कोणी करेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.